मुक्तीचं आंदोलन करेल, याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल। उद्या होणाऱ्या आगीला किंवा उद्या होणाऱ्या काही गोष्टीचा एक अंत असतो। एक वर्षभर झालं काय झालं या ठिकाणी, माणसावरती माणसं खाण्याचं काम तुम्ही दोघं तिघं जर करत असाल तर आता समाज रस्त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहात, काय मागण्या आहेत, काय सांगा? आम्ही आमच्या नेत्यावर जी यांनी बिनबुडाचे आरोप केले, विनाकारण त्यांचा संबंध नसताना त्यांची नावं घेऊन ज्यांनी काही कारवाई केली त्यांची कारवाई होऊ दे ना हो। ज्यांनी काय तिकडे त्यांची केस झाली त्यांची कारवाई करा, पण ज्यांचा संबंध नसताना मुंडे साहेबावर किंवा त्या पंकजाताईवर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा जी काय कार्यक्रम यांनी चालवलाय जाणून बुजून, आणि एकच जात टार्गेट केली हो, डायरेक्ट सुरेश दसमनला हे दोन नेते आणि ते सोडता इतर समाज अशी घोषणा जाहीर सभेत सुरेश दस करतो। सुरेश दसनी शपथ घेतली नाही का की मी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे करीन म्हणून? आमदार असताना शपथ घेतली ना सुरेश दसनी, आणि सुरेश दस त्या आमदार घेतलेल्या शपथेचा बी भंग केला सुरेश दसनी। सुरेश दसवर बी अनेक गुन्हे आहेत। सुरेश दसवर काल हे केलंय, सुरेश दसनी एका पार्टीच्या मुलाचा खून केला। सुरेश दसवर का कारवाई होत नाही? त्याच्या बायकोचं नाव घेतलंय, त्याच्यात क्लिप टाकली काल त्या लटपटे नावाच्या माणसाने। सुरेश दसला सुरेश दसच्या बायकोला अटक करा, तो ऍक्च्युअली गुन्हेगार आहे। धनंजय मुंडे आणि पंकज ताई तरी नाहीत त्याच्यात, सुरेश दस ऍक्च्युअली गुन्हेगार आहे। सुरेश दसला आणि त्याच्या बायकोला अटक करा, पारड्याच्या खुनाच्या केसेसवर गुन्हा दाखल करा आणि त्याची चौकशी करण्यासाठी या मागणीसाठी आम्ही सगळे हे लोक इथं आलेलो आहोत।